verse 7. पहिले राजे 17वा अध्याय 7वे वचन. And it came to pass after a while that the brook dried up because there had been no rain in the land. आणि काही दिवसांनी असे झाले की ओहोळ आटून गेला, कारण देशात पाऊस नव्हता. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. What do you do when you think you have heard from the Lord and then the things start going wrong? तुम्ही अशा वेळेला काय करता की जेव्हा तुम्हाला असं वाटलेलं असतं की देव माझ्याशी बोललेला आहे आणि देव माझ्याशी बोललाय आणि त्याच्यानंतर तरीही तुमच्या असं लक्षात येते की गोष्टी सगळ्या उलट्या होत आहेत, चुकीच्या होत आहेत, तर अशा वेळेला तुम्ही काय करता? That's what happened with Elijah. असं एलियाच्या जीवनातही झालं. Do you miss hearing from the Lord? तुमचं देवाकडनं ऐकणं कुठेतरी राहून जातं का? Did you miss something from God? देवाकडनं तुम्ही काहीतरी चुकवताय का, राहून गेलाय का? Or are you still in the center of His will despite your problems? का अजूनही कितीही जरी समस्या आपल्या जीवनात असल्या तरीही तुम्ही त्याच्या इच्छेच्या केंद्रस्थानी आहात का? See, that's what we are learning. याचा अभ्यास आपण करत आहोत. What do you do when your brook dries up? की ओहोळ आपला वाळला तर आपण काय करायचं असतं? The first point we learned was, why did the brook dry up? पहिला मुद्दा आपण असा शिकून घेतला तो असा की ओहोळ का वाळला. Second point, दुसरा मुद्दा, why did Elijah not stay in Kerith? एलिया करीतला राहिला का नाही. Third point, तिसरा मुद्दा, what to do when the brook dries up? ओहोळ वाळल्यावर काय करायचं असतं. And that's very important. आणि हे फार महत्वाचं आहे. What to do when the brook dries up? ओहोळ वाळल्यावर काय करायचं असतं हे महत्वाचं आहे. Many times when our brooks dry up, we become impatient. बऱ्याच वेळेला आपला ओहोळ वाळल्यानंतर आपल्यातला धीर निघून जातो. But when our brooks dry up, पण जेव्हा आपले ओहोळ वाळतात that is the time you need to maintain your patience. त्यावेळेला आपण आपला धीर जपून ठेवला पाहिजे. That's very important. हे अतिशय महत्वाचं आहे. Amen. Amen. Because patience shows that you love God and you are completely dependent upon God. कारण की तुमच्या जीवनातला किंवा आपल्या जीवनातला धीर जो आहे तो देवाला दाखवून देतो की आपला अजूनही देवावर विश्वास आहे आणि आपण अजूनही देवाचरणी वाट पाहत आहोत. Praise God. देवाला धन्यवाद. Why should we wait? आपण वाट का पाहावी? At times, कधी कधी God has a work परमेश्वराचं काम असतं. to get a work done in us. परमेश्वराला कधी कधी आपल्याकडनं काहीतरी काम करून घ्यायचं असतं. Amen. Amen. God has to wait till we come in line with Him. आणि देवाला वाट पाहावी लागते. जोवर आपण देवाशी जुंपून घेत नाही, देवाच्या ओळीत येत नाही, देव म्हणतो तसं करायला शिकत नाही, तोवर देवाला वाट पाहायला लागते. There are other times बाकी वेळेला God has a different plan other than the plan He had already entered you in. परमेश्वराने ज्या योजनेमध्ये तुम्हाला घेतलेलं असतं, ज्या योजनेत परमेश्वराने तुमचा प्रवेश केलेला असतो, त्याच्याही व्यतिरिक्त परमेश्वराची तुमच्यासाठी काहीतरी वेगळी योजना असते. And sometimes we are not aware fully about God's new plan. आणि कधी कधी आपल्याला देवाची जी आपल्यासाठीची नवीन योजना असते त्या योजनेविषयी संपूर्ण रीतीनं काही माहित नसतं. Amen. Amen. So many a times तर बऱ्याच वेळेला when we start thinking negatively when our brook dries up, आपला ओहोळ वाळल्यानंतर जेव्हा आपण नकारात्मक विचार करायला सुरुवात करतो, we should also look at it in a very positive way at times. त्यावेळेला कधी कधी आपण फार सकारात्मक विचारांनी पण त्या गोष्टीकडे पाहायला हवं. Maybe you lost your job. कदाचित उदाहरणार्थ समजा तुमची नोकरी गेली. Maybe something did not happen what you anticipated. उदाहरणार्थ तुमच्या जीवनात समजा काहीतरी गोष्टींची तुम्ही अपेक्षा लावून बसला होता पण ती गोष्ट घडलीच नाही. You wanted to buy a house, you couldn't buy it at that time. समजा तुम्हाला घर घ्यायचं होतं पण त्यावेळेला तुम्ही घर घेऊ शकला नाही. And then you start, binding the devil. आणि मग तुम्ही सैतानाला बांधायला लागता. But then maybe that is God's plan. पण मग कदाचित देवाची हीच योजना असेल. Maybe God wants you to just postpone it for a time. कदाचित देवाची इच्छा असेल की त्या वेळेपुरतं तू ते घर घेणं किंवा जे काय आहे ते थोडंसं पोस्टपोन करावं, पुढे ढकलावं. Maybe God has fresh plans for you. कदाचित देवाकडे तुझ्यासाठी काहीतरी ताजी योजना असेल. Amen. Amen. And see, God has to work it out for us. आणि देवालाच आपल्यासाठी हे सगळं योजून करायला लागतं. So don't always have a negative thought about a dried up brook. तर नेहमी वाळलेल्या ओहळाविषयी तुम्ही नकारात्मक विचार करत डोक्याला हात मारून बसू नका. Once you are sure that you are not wrong, then you don't need to worry. एकदा काही खात्री आपल्याला आपली झाली की मी चुकलेली नाहीये, हे त्याच्यानंतर काळजी करायची आणि टेन्शन घ्यायची गरज नाही. Amen. आमेन. But when you are done wrong, पण समजा आपल्याकडनं तुमच्याकडनं काहीतरी चुकीचं झालेलं आहे and because of that the brook dried up, आणि त्या चुकीपायी, त्या माझ्या तुमच्या चुकीपायी तुमचा माझा ओहळ आटलेला वाळलेला आहे, instead of waiting upon God, तर मग देवाच्या चरणी वाट पाहायच्या ऐवजी we need to first rectify ourselves. पहिली गोष्ट नेहमीच पहिली आपण स्वतःची चूक दुरुस्त करायची Get right with God. आणि देवाबरोबर एक व्हायचं, बरोबर व्हायचं. Amen. Amen. And once you get right with God, आणि एकदा का देवाबरोबर आपण बरोबर झालो, ask, देवाशी
wait upon God for His plan to be revealed to you. की त्याच्यानंतर देवाचरणी वाट पाहिजे की देवबाप्पा आता तुझी जी काही योजना असेल ती तू मला प्रगट कर. Sometimes God has glorious plans for us. कधी कधी देवाकडे आपल्यासाठी वैभवशाली योजना असतात. But पण when we press God a little bit more, थोडस आपण जास्त देवाला दाबलं ढकललं that I want it this way and I want this, आणि असं म्हणायला लागलो की नाही देवबाप्पा मला असं म्हणजे असंच पाहिजे, असंच झालं पाहिजे. and God is not a very pushy God, He gives in. आणि देव असं काही फार आपल्याला ढकलणारा बळजबरीचा देव नाही. देव देतो. And He says, okay, देव आपल्याला असं सगळं आपल्याकडनं ऐकल्यानंतर देतो आणि म्हणतो ओके you have it your way, ठीक आहे तुझ्या रीतीनं तू घे. but then you have to suffer its consequences. तुला असं म्हणजे असंच हवं होतं ना तर मी असं म्हणजे असंच तुला दिलेलं आहे पण त्याचे परिणाम किंवा गैरपरिणाम आता भोग. See, Israel needed a king. इस्रायलला राजा हवा होता. God said, okay, देव म्हटला ठीक आहे you want it, राजा पाहिजे I'll give it. आम्हाला राजा हवा हवा देतो. See, Samuel was resisting. शमूएल विरोध करत होता. God said, don't resist. तर देव शमूएलाला म्हटला तू विरोध नको करू. People want it, let them have it. लोकांना हवंय ना दे. Let them experience it. लोकांना हवंच आहे ना हवंच आहे म्हणतायत ना देऊन मोकळा हो त्यांना त्यांचे अनुभव येऊ देत. Some people only learn after they fall. काही लोक पडल्यानंतरच शिकतात. They don't want to learn from others' काही experiences. लोकांना दुसऱ्यांच्या किंवा इतरांच्या अनुभवावरनं शिकायचं नसतं. मी स्वतः पडून स्वतः शिकीन. Amen. आमेन. Let me dirty myself, then let me learn. मी स्वतःला घाण करून घेईन दुसऱ्यांच्या घाणीवरनं मला शिकायचं नाही. ठीक आहे हो स्वतः घाण आणि शिक. Amen. आमेन. And so we need to be very careful in these areas. तर हे जे सगळे भाग असतात त्या भागांमध्ये आपण जरा काळजीपूर्वक राहायचं And असतं. God also wanted Elijah's faith, I told you, to be steadfast. आणि मी तुम्हाला सांगितलं की देवाची इच्छा होती की एलियाचा जो विश्वास आहे तो पण सातत्याचा विश्वास हवा होता. कधी ठेवला मग गेला मग परत ठेवला मग परत गेला असं नाही. सातत्य पाहिजे. I have seen in my own life, माझ्या स्वतःच्या जीवनात सुद्धा मी पाहिलेलं if there are आहे. certain things that doesn't happen समजा काही गोष्टी माझ्या स्वतःच्या जीवनात झाल्या नाही. in my own time, माझ्या स्वतःच्या काळात स्वतःच्या वेळेत की या वेळेत मला हे हवं होतं पण झालं नाही. I know मला माहित असतं. that God has a great work for me in the future. मग त्यावेळेला मला माहिती असतं की भविष्यात परमेश्वराकडे माझ्यासाठी काहीतरी महान कार्य वाट बघून आहे म्हणून मी आता म्हटलो होतो या वेळेत होऊ दे पण झालं नाही. Amen. आमेन. And so, instead of just getting angry with God, we need to wait upon God. तर मग उगीच देवावर चिडायच्या ऐवजी आपण देवाच्या चरणी वाट पाहायला पाहिजे. See, there is something very interesting about the law of faith. विश्वासाच्या नियमाविषयी काहीतरी उत्सुक मिळणं इंटरेस्टिंग आहे. The law of faith has to do with the law of patience. विश्वासाचा नियम नेहमीच धीराच्या नियमाशी संबंधित असतो. Always remember this truth. The law of faith has relation with the law of patience. विश्वासाच्या नियमाचं धीराच्या नियमाशी नातं आहे. Faith always works with patience. विश्वास नेहमी धीराने कार्य करतो. Amen. Amen. Because कारण the faith has an incubation period. विश्वासाचा एक वाढायचा काळ असतो की जिथं तो थांबलेला आहे वाढत. Amen. When you exercise faith जेव्हा आपण विश्वासाचा सराव करतो for certain things in your life, समजा आपल्या जीवनातल्या काही गोष्टींविषयीनं आपण विश्वासाचा जेव्हा सराव you करतो find that it has a period of pregnancy त्याला तुम्हाला कळत असेल की गर्भधारणेचे दिवस असतात. and a period of incubation. त्या विश्वासाच्या गर्भधारणेचे दिवस असतात. गर्भधारणा झाल्यानंतर तो गर्भ पोटात राहायचे दिवस असतात. Take for example, उदाहरणार्थ you sow a seed. तुम्ही एखादं बीज पेरलं The seed needs time to germinate and then it needs time to grow तर त्या बीजाला जमिनीत पडून मरून मग वाढायला वेळ लागतो before it can be harvested. आणि त्या बीजाला पेरून त्या बीजातनं हंगाम कापण्या अगोदर ते बीज पेरून मरून मग वाढून मग कापायचं असतं तर त्यात वेळ असतो. In between the sowing time and the reaping time is the waiting time. पेरणे आणि कापणे या काळादरम्यान असतो वाट बघण्याचा काळ. But we are only thinking upon sowing time and harvesting पण time. आपण नेहमी विचार काय करतो पेरणे कापणे पेरणे कापणे. The farmer knows the waiting time. शेतकऱ्याला माहित असतं की वाट पाहायचा काळ किती. He knows the sowing time, the waiting time and the reaping time. शेतकऱ्याला हे गणित चांगलं माहिती असतं की पेरण्याची ही वेळ होती आता वाट बघायची एवढी वेळ आहे मग कापायची वेळ. Like for instance, उदाहरणार्थ in some cases of healing and miracles, काही चमत्कार आणि आरोग्याचे असतं. there are two streams that you can receive healings and miracles for your life. दोन धागे असतात त्यामागे की ज्यातनं आपल्याला आपले
चमत्कार आणि आपलं आरोग्य जीवनात मिळतं. You can either receive it by anointing or you can receive it by faith. एक तर अभिषेकाद्वारे आपल्याला हे मिळतं, नाही तर विश्वासाने मिळतं. Anointing means it can happen immediately. आणि अभिषेकाचं कार्य कसं असतं? अभिषेकाने मिळत असेल तर ते कार्य लगेच असतं, तात्कालिक असतं. But if you want to receive it by the law of faith, पण विश्वासाच्या नियमावर जर आपल्याला तो चमत्कार आणि ते आरोग्य हवं आहे, you need to sow. म्हणजे आपण विश्वास ठेवलेला आहे, तर It can- त्यासाठी आपल्याला पेरायला लागतं. It can be the sowing of the Logos word, मग त्यासाठी आपल्याला लोगोस शब्द कदाचित पेरायला लागेल, but you have to sow. पण आपल्याला पेरावं लागतं जर विश्वासाने आपल्याला कार्य, आरोग्य, चमत्कार हवा असेल तर. Amen? Amen. So as you continue sowing आणि मग जसं आपण पेरत राहतो, the Logos word, लोगोस शब्द पेरत राहतो, things start working for you. तशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होते. Amen? Amen. Now look at Elijah's case. आता एलियाचं प्रकरण पहा. It would have taken time for the brook to dry up. आता ओहोळ वाळायला वेळ तर लागलाच असेल. Every day, रोज when Elijah went to take water from the brook, एलिया जेव्हा ओहळापाशी पाणी घ्यायला गेला असेल, he saw it was receding. तेव्हा त्याला दिसत आहे की मला पाणी मिळतंय, किंवा पाणी मिळाल्यानंतर कधी कधी तो हे पण पाहायला लागला की ओहोळ आटतोय. What did he do? मग त्यांनी काय केलं? I think he must have been sowing the Logos word. मला असं वाटतं की त्यावेळेला त्याने लोगोस शब्द पेरायला सुरुवात केली असेल. Amen? Amen. Every time you see things receding, ज्या दर वेळेला तुम्ही जीवनामध्ये गोष्टी आटताना, वाळताना, कमी होताना पाहता, start sowing the positive word of God. त्याला लगेच तात्कालिक देवाचे सकारात्मक शब्द पेरायला सुरुवात करा. You must sow the Logos word before the crisis occur. आणि आपल्या जीवनामध्ये ते संघर्षाचे, ते संकटाचे दिवस येण्या अगोदरच आपण लोगोस शब्द, देवाचा सकारात्मक शब्द परिस्थितीमध्ये पेरायला सुरुवात करायची. So what will you do when your brook dries up? तर जेव्हा तुमचा ओहोळ आटतो त्याला तुम्ही काय कराल? Even before the brook dries up, ओहोळ वाळण्या अगोदर, you start sowing the word. ओहोळ वाळायच्या अगोदरच देवाचं वचन पेरा. वाळू दे मग करतो असं नाही. ओहोळ वाळतोय असं लक्षात यायला लागलं ना की वाळण्या अगोदर, तर संपूर्णपणे वाळण्या अगोदरच वचन पेरा. Because at times you don't wait until the crisis occur. कारण कधी कधी आपण वाट बघत नाही. वाट बघायची नाही की येऊ दे, महाभयानक संकट येऊ दे, मग बघू काय करायचं. Because it is a seed faith. कारण की तो बीजाचा विश्वास आहे. Amen? आमेन. And faith is a seed. ते विश्वासाचं बीज आहे. विश्वास म्हणजे एक बी आहे. Amen? Amen. You should start planting and sowing the तर ते seed. बी आपण विश्वासाचं पेरायला सुरुवात करायची असते. Otherwise you don't have enough incubation period. नाही तर मग गर्भधारणेचा पुरेसा समय मग मिळत नाही. To harvest what you need in the time of crisis. हंगाम कापायला, मग त्या संकटाच्या काळामध्ये हंगाम कापायला पहिली गोष्ट पहिली केली नाही आणि दुसरी गोष्ट दुसरी केली नाही तर संकटामध्ये कापायला होत नाही. That's why म्हणून start sowing from the times of plenty. जेव्हा आपल्याकडे भरपूर असतं त्या भरपुरीच्या काळातच पेरायला सुरुवात करा. Praise the Lord. Amen. Start sowing in the times of plenty. जेव्हा आपल्याकडे भरपूर आहे तेव्हाच पेरायला सुरुवात करा. So that when your need arises, मग देव न करो कधी समजा आपल्या जीवनात काही त्रुटी आली आणि गरज भासली, you have the right time or the right to make the withdrawal from what you have sown. तर मग आपल्याकडे योग्य वेळ असतो, योग्य काळ असतो आणि तुम्ही जे पेरलेलं आहे त्याकडनं तुम्ही अपेक्षा ठेवू शकता. Last week I told you, गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं, you don't draw from a bank unless you have put in something in the bank. गेल्या वेळेला मी तुम्हाला उदाहरण दिलं ना की जोवर आपण बँकेत आपल्या खात्यात पैसे भरत नाही मग ते आपण काढू शकत नाही. Amen. भरल्याशिवाय काढता येत नाही. So keep on sowing. तर पेरत राहा, Keep on sowing. पेरत राहा. You don't know when you will have a need. काही तुम्हाला कळणार नाही. काय माहितीये उद्याचं कुणाला काय ठाऊक आहे, कधी काय गरज उद्भवेल कुणाला माहिती आहे. Praise the Lord. Amen. See, it is similar to the principle of the physical and the natural that we apply. शारीरिक आणि नैसर्गिक जगात, शारीरिक आणि नैसर्गिक जीवनात जी तत्व आपण वापरतो तेच तत्व आध्यात्मिक जीवनातही And वापरायचं. there are times God shows it in your spirit. आणि कधी कधी आपल्या आत्म्यात देव आपल्याला दाखवतो. God begins to show it in your spirit. The देव time आपल्या- of crisis may come. देव आपल्याला आत्म्यामध्ये दाखवायला सुरुवात करतो. कधी कधी देव आपल्याला प्रगट करायला सुरुवात करतो की पुढे जाऊन संकट येणार आहे, पुढे जाऊन हे संकट येणार आहे. Like Joseph said, जसं योसेफ म्हणाला, 7 years will be the years of plenty, and after that there will be a 7-year period of famine. 7 वर्ष पहिली भरपुरीची Lean असतील, period. 7 वर्ष पहिली भरपुरीची असतील, त्याच्यानंतरची 7 वर्ष दुष्काळाची असतील असं योसेफ बोलला. See, if God is so interested about this nation of Egypt, जर परमेश्वराला या मिस्र देशामध्ये एवढी उत्सुकता आहे about the people, लोकांविषयी that they should not suffer, की लोकांना त्रास होऊ नये, how much more his children? तर देवाला
त्याच्या मुलांची किती काळजी असेल? Say, हा? God reveals it. देव प्रगट करतो, But there has to be an interpreter for it. पण आपल्याला त्याचा अर्थ सांगणारा कोणीतरी हवा. And God is still speaking to his people. आणि देव त्याच्या लोकांशी आजही बोलत आहे. He is beginning to show it to your spirit, a crisis that is going to come. देव आत्म्यामध्ये आपल्याला दाखवायला सुरुवात करतो बरं का. कुणीतरी आपल्याला आतून चाहूल व्हायला लागत असते की मला पुढे धोका आहे, मला पुढे डेंजर आहे, मला यातनं पुढे संकट आहे. And God showed it to Elijah. आणि देवाने एलियाला दाखवलं. He saw that the water was receding. एलियाने पाहिलं, एलियाच्या लक्षात आलं की अरेच्या पाणी कमी होत The चाललं, brook was drying up. ओहळ माझा वाळत He चालला. must have started sowing the seeds of the आणि faith. त्याच वेळेला मग एलियाने काय केलं असेल? विश्वासाचं बीज म्हणजे देवाचं वचन पेरायला सुरुवात केली असेल. Amen. You आमेन. don't wait until that thing hits you. जोवर ते संकट येत नाही तोवर पेरायचं नाही असं नाही. मेल्यानंतर मग आपण स्वर्ग शोधू असं नाही. अगोदरच शोधायला सुरुवात करा, अगोदरच पेरायला सुरुवात करा, Otherwise, it's too late. नाही तर मग उशीर होतो ना. So, patience is a very important factor for your faith at times. तर धीर आपल्या विश्वासासाठी कधी कधी फार महत्वाचा घटक ठरतो. Amen. आमेन. You may talk about faith, but if you don't talk about patience, your faith will not work. तुम्ही विश्वासाविषयी बोलत असाल, परंतु जर तुम्ही धीराविषयी बोलत नसाल तर तुमचा विश्वास कार्य करणार नाही. Amen. Amen. Paul says in 2 Thessalonians chapter 1 verse 4, 2 थेसलनी पहिला अध्याय त्यातलं 4थं वचन पॉल आपल्याला सांगत your आहे. faith may grow exceedingly, that your patience has been known by all. म्हणून तुमच्या सर्व पाठलागांमध्ये व जी संकटे तुम्ही सोसता त्यामध्ये तुमची सहनशीलता व विश्वास यावरून आम्ही देवाच्या मंडळांमध्ये तुम्हाविषयी नावाजून घेतो. Did you see that? बघा. Their faith and their patience was known to all, not just their faith, but patience as well. तुमची सहनशीलता म्हणजे धीर आणि तुमचा विश्वास आम्ही जाणून आहोत. फक्त विश्वास नाही, पॉल म्हणतो तुमच्यातला धीर, तुमची सहनशीलता पण आम्हाला ठाऊक आहे. So have patience. तर धीर बाळगा, Hold on to patience. धीरानं राहा. That is where we lack. We don't lack faith, we lack patience. आपल्यात विश्वास कधी कमी पडत नाही, पण धीर कमी पडतो अति घाई संकटात We नाही. always talk about faith, आपण नेहमी विश्वासाविषयी बोलतो, but we rarely talk about पण patience, फार कमी वेळेला आपण धीराविषयी बोलतो. because patience is a hard thing. कारण की धीर म्हणजे फार अवघड काम. But faith does not work where patience does not apply. पण जिथं धीर आपण बाळगत नाही, धीर वापरत नाही, तिथं विश्वास कार्य करतच नाही. मग तू विश्वास किती ठेव, So wait upon God. तर देवाचरणी वाट पाह. That is patience. त्याला धीर म्हणतात. Hebrews 6:12 says, इब्री करा 6:12. then he talks about following the man of God. आणि मग तो तिथे देवाच्या सेवकाचं अनुकरण करण्याविषयी बोलतो. He says, the man that goes before you who has set an example, who through faith and patience obtained or inherited the promises of God. इब्री करा 6 अध्याय 12 वचन. म्हणजे तुम्ही आळशी नव्हता, ज्यांना विश्वासाने व धीराने अभिवचनांचे फळ हे वतन मिळत आहे, त्यांचे अनुकरण करा. Did you see that? बघा, You cannot inherit the promises of God without faith and patience. तुम्ही विश्वास आणि धीर या दोन्ही गोष्टी बाळगल्याशिवाय देवाच्या वचनांचं फळ भोगू शकत नाही. You exercise faith with patience, तुम्ही विश्वासाचा सराव जो आहे तो धीराने करा. because कारण- faith has an incubation period, and that incubation period is patience. It requires patience. विश्वासाला गर्भधारणेचा काळ असतो आणि त्या काळाला धीर म्हणतात. Amen. Amen. The problem with us is आपली समस्या ही आहे, most of us know how faith comes. आपल्यातल्या जास्तीत जास्त लोकांना माहिती आहे की विश्वास कसा येतो. We say faith comes by hearing and hearing the word of God. See, तोंडपाठ आहे आपल्याला, everybody knows it. तोंडपाठ आहे आपल्याला की विश्वास येतो, विश्वास देवाचं वचन ऐकून येतो. But that's just the beginning. पण ती फक्त सुरुवात आहे. That is just the tip of the iceberg. आणि ती फक्त सुरुवात आहे. ते फक्त एक टोक, एक थेंब आहे. We need to know the mysteries of faith. The faith is called a mystery. आपल्याला विश्वासातलं रहस्य कळलं पाहिजे. विश्वासाला रहस्य म्हणतात. There is a mystery how it reaches to you. रहस्य आहे की विश्वास ठेवल्यानंतर गोष्टी आपल्यापर्यंत कशा पोहोचतात, त्याच्या मागचे How it रहस्य आहे. grows in you. कसा काय हा विश्वास आपल्यात येतो, मग तो विश्वास आपल्यात वाढतो, मग विश्वासाने मिळतंय रहस्य. At which time faith really starts incubating. आणि कधी तो विश्वास खरोखर गर्भधारणेसारखा आपल्या ओटीपोटात येतो, वाढायला लागतो, हे रहस्य आहे. See, that's what 1 Timothy 3:9 says. 1 तिमोथी 3:9 मध्ये हे लिहिलेलं आहे. The mystery of faith.
विश्वासाचे रहस्य. The mystery of faith is you need to exercise your faith with patience. विश्वासाचं रहस्य की विश्वास धीरानं वापरायचा And patience helps the seed of faith to grow in you. आणि धीर मदत करतो त्या विश्वासाच्या बीजाला आपल्यामध्ये वाढ व्हायला. Are you understanding, people? समजतं का लोकांनो? Patience will help your seed to grow, धीर तुमच्या विश्वासाचं बीज वाढायला मदत करेल, to become strong in you. तुमच्यामध्ये खंबीर व्हायला. It lets you know whether you have got just mental assent or real faith. तुम्हाला तो धीर समजावून देतो, सांगून देतो की खरोखर तुमच्यामध्ये तो विश्वास रुजलाय का हे फक्त वरवरच्या गप्पा आहेत. See, like some people say faith comes by hearing of the word of God. जसं काही माणसं म्हणतात की विश्वास देवाचं वचन ऐकून येतो, देवाचं वचन ऐकून But विश्वास that can just वाढतो. be information and knowledge. पण ती केवळ फक्त एक माहिती असू शकते. Because it cannot produce anything if you just have mental accent. ती केवळ एक माहिती असू शकते, ते केवळ एक ज्ञान असू शकतं. जोर आपण मानसिकरित्या त्याचा सराव करत नाही तोवर असलेल्या माहितीचा आणि ज्ञानाचा फायदा काय? Faith is always proved in waiting. विश्वास नेहमी प्रतीक्षा करण्यातच सिद्ध होतो. Write it down if you want to. लिहून ठेवा पाहिजे. Faith is always proved in waiting. विश्वासाची पारख कशी होते? विश्वासाची पारख आणि विश्वास कसा सिद्ध होतो? धीराने वाट बघितली तर विश्वास सिद्ध होतो की ह्यांचा विश्वास खरा निघाला. When one waits, जेव्हा एखादा वाट पाहतो his faith is real. त्याचा विश्वास खरा म्हणायचा. Otherwise, it's just a mental thinking. नाही तर मग ते फक्त मानसिक वरवरचे विचार आहेत. It's just a mental a thought नाही तर मग हा फक्त एक or मानसिक gymnastics. नाही तर हा फक्त एक मानसिक खेळ आहे. Amen. And so, if you want your faith to be proven, जर आपल्याला खरोखर आपल्या विश्वासाला पारखायचं आहे, like Abraham's faith was proved by waiting for 25 years. जसं अब्रामाच्या विश्वासाची पारख झाली 25 वर्ष वाट बघून, That's why he's called the father of faith. म्हणून तर त्याला विश्वासाचा पिता म्हणतात. Amen. Amen. So faith does not stand alone. विश्वास एकटा उभा राहत नाही. Praise the Lord. Amen. Now, I think so Elijah saw the dwindling water मला असं वाटतं की एलियानी पाहिलं हे पाणी कमी होत चाललंय and he must have said to himself, आणि एलिया स्वतःशीच बोलला असेल, let me seek God. आता मला देवाला शोधू दे, Let me not move out. आता मला इथून जायला नको, Let me not rush into things of my own. आता मला स्वतःच्या इच्छेनं घाईघाईनं काही करायला नको. So he must have waited upon God. आणि मग एलिया धीरानं देवाचरणी वाट पाहत थांबला असेल. That is patience. त्याला धीर म्हणतात. See? That is patience. त्यालाच धीर म्हणतात. Some people are in a rush. काही लोकांना घाई असते. Amen. आमेन. A little loss here and there. थोडंसं नुकसान इकडे तिकडे काही झालं, A little rise in prices. थोडीशी महागाई वाढली, A little trouble. थोडासा त्रास आला They're ready to leave and go for other green pastures. की हातपाय पसरून सगळं काही सोडून मी दुसऱ्या हिरव्यागार कुरणाकडे चाललो, मला हे नकोच, Amen. I don't want this job मला ही नोकरी नकोच, because, it's fallen down. कारण की आता ह्यातनं काही मिळणार नाही, हे जरा सगळं खाली चाललेलं आहे. This time I didn't get promotion. मला याला प्रमोशन मिळालं नाही, I will leave the job. या नोकरीमध्ये मला यावेळेला बढती मिळाली नाही, मी ही नोकरी सोडणार आहे. Don't rush into things. अशी घाई नाही करायची. Amen. Amen. And then they leave the job and sit at home. आणि मग नोकरी सोडून घरी बसतात. मग And then ते- they wait for 1 year to get another job. आणि वर्षभर वाट बघतात दुसरी नोकरी मिळवायची. मग होतं ते वाईट होतं का? वर्षभर बसून खायला लागलं, बँकेतले संपले. मग होतं ते वाईट होतं का? And so, no, because I didn't get promotion. नाही, मला प्रमोशन मिळालं That नाही. is ego problem. अहमपणा, मीपणा. अरे मला प्रमोशन मिळालं नाही, मला Wait upon God. तू देवाचरणी वाट बघ ना. You शेवटी have faith in God. देवावर विश्वास ठेव, Then have patience with God. देवाला धीरानं घे. What would have happened had Elijah kept a measuring stick with him? एलियानं जर प्रमाणाची काठी स्वतःबरोबर ठेवली असती, मापाची काठी, तर काय झालं असतं? Just imagine every day dipping that stick inside the water and checking up how much water आणि is रोज left. ती काठी पाण्यात बुडवून जर तो तपासत बसला असता की आज पाणी किती कमी झालं, आज पाणी किती कमी झालं. See, every day if he had been measuring the water, रोज जर तो पाणी तपासत बसला असता की पाणी किती कमी how झालं much foot now is left, आणि किती फूट आता पाणी वर आलं का कमी गेलं, he would have been living a disappointed life. तर एक फार निराश असं जीवन तो जगत राहिला असता. Waiting upon God does not require you to be disappointed but be happy. देवाचरणी वाट बघायला निराशा नकोय. देवाचरणी वाट बघताना आनंदाने वाट बघ. Praise God. See, देवावर वाट बघतो आपण. because if you are disappointed, का आपण जर निराश झालो blessings will not come to your reach. तर आशीर्वाद काय आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. Amen. Amen. Joy of the Lord is your strength. प्रभूतला आनंद आपली ताकद आहे. He wouldn't have been happy if he had been measuring it every day. रोज काठी घेऊन जर तो पाणी मापत बसला असता तर तो आनंदी राहिला नसता. And what would have happened? मग काय झालं असतं? He would have drunk water also less. कमी कमी पाणी प्याला असता. मग नको, पाणी संपतंय, कमी प्या, आज 8 ग्लास नाही 4च ग्लास.
2 ग्लास 2 ग्लास मग स्टोन इन द किडनी हा मग काय मग आजच्या सारखं ते माही किडनीत खडे So you would be drinking less water if you had been measuring it every day. रोज पाणी मोजायचं आणि म्हणायचं कमी झालं मग त्याचा गैरपरिणाम होतो आपल्यावर मग रोज See- पाणी कमी पिणार आपण Instead of taking the measuring stick and disappointing yourself, तर असं नाही ती मापाची काठी घेऊन रोज मापायच्या ऐवजी exercise yourself in faith. आणि स्वतःला निराश करून घ्यायच्या ऐवजी विश्वासाचा वापर धीराने करा ना Sow the word of God, the Logos word. देवाचा लोगो शब्द विश्वासाने पेरा And that's what Elijah was doing. एलिया तेच करत होता He was sowing in faith. एलियानं विश्वासानं त्यावेळेला बीज पेरलं He was waiting in faith. विश्वासाने वाट पाहिली Waiting in faith means patience. विश्वासाने वाट पाहिली म्हणजे धीराने वाट पाहिली He was seeing the water drying up, तो बघत होता त्याच्याही लक्षात येत होतं की पाणी वाळत चाललेलं आहे but he was waiting patiently upon God. पण तो धीरानं देवाचरणी वाट पाहत थांबला How does one patiently wait upon God? आता एखादा माणूस देवाचरणी धीरानं वाट कसा बघत By थांबेल ministering on the Lord. देवावरती देवाचरणी थांबून When you wait upon God, जेव्हा आपण देवाचरणी थांबतो you can wait upon God by prayer, by praise, by worship, by singing songs and hymns and तुम्ही spiritual म्हणाल की songs. देवाचरणी वाट बघा म्हणजे असं एक्झॅक्टली करायचं काय असतं की ज्यामुळे असं म्हटलं जातं की आपण देवाचरणी वाट बघतोय असं काय प्रार्थना करा देवाची गाणी गा देवाची स्तुती करा देवाची आराधना करा See, we don't do all this, but we take the measuring stick and we start measuring it. पण हे सगळं तर आपण करतच नाही आणि काय तर मापाची काठी घेऊन रोज पाणी मोजतोय किती आहे संपलं का बघा माझं पाणी संपलं आज का? किती संपलं बघा and you don't get sleep. आणि मग रात्री झोप येत नाही अरे हे कशाला करतो ते See, कर ना when you start praising and worship and singing songs to God, जेव्हा आपण देवाची स्तुती आराधना देवाची भक्ती करायला it लागतो sharpens your spiritual ears. त्याला काय होतं आध्यात्मिक कानांना धार लागते Amen. Amen. Then you can hear the word. आणि मग देवाचं वचन ऐकू येतं But if you start measuring it, पण जर पाणी मापायला लागलो you will shut your ears to God. तर देवाकडे आपले कान बंद होतात You will miss God speaking to आणि मग you. कुणीतरी आपल्याकडनं राहून जातं की देव बोलला पण मला ऐकू आलं नाही In your grumbling and griping, तुमच्या कुरकुर 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 करण्यात you will never hear God. हे असंच नाही ते तसंच नाही हे बरोबरच नाही हे चांगलेच नाही हा असलाच आहे तो तसला ह्याच्यामध्ये देवाची वाणी कधी ऐकू येईल का Some of the things of God that we need to hear is wisdom. काही गोष्टी देवाकडनं आपण जी ऐकायची गरज आहे ते ज्ञान आहे And it comes ते येतं in a split of a second. Anytime it will come. क्षणार्धात येऊ शकतं But you need to continue praying and praising पण God. त्याच्यासाठी प्रार्थना स्तुती आराधना सुरू पाहिजे Continue attending the church. Maybe God will speak there in the church. त्याच्यासाठी चर्चला येत राहिलं पाहिजे कदाचित देव आपल्याशी चर्च मध्ये बोलेल Amen. आमेन It may take 1 day, it may take 10 days, it एक- may take 2 months. एक दिवस लागेल 10 दिवस लागतील 2 महिने लागतील काय माहित आहे See, there is no shortcut in this area. कारण की या भागामध्ये कुठे शॉर्टकट नाही Waiting does not show shortcut. देवाचरणी वाट बघण्यात कुठेही शॉर्टकट नाहीये No shortcuts in वेळ this area. लागतो तेवढा लागणार आहे Christians who have been only brought up in shortcut all the time, जी ख्रिस्ती माणसं नेहमी शॉर्टकट घेऊन वाढलेली आहेत they have to learn how to sit at the feet of God at times. त्यांना खरोखरच शिकावं लागतं की देवाचरणी वाट कशी बघायची असते They have to learn and get into the attitude of waiting upon God at times. शॉर्टकट घेणाऱ्या ख्रिस्ती माणसांना खरोखरच शिकावं लागतं कधीतरी की देवाचरणी वाट कशी बघायची किती बघायची आणि बघायची And if you know God, आणि जर आपल्याला देव माहित असेल He will sometimes test your very patience that you talk about. आपल्याला जर देव माहित असेल तर कधी कधी देव आपल्या धीराची पण पारख करेल की मला बघू दे ना ह्याच्यात किती धीर आहे People say, no, He tests my faith. लोक म्हणतात नाही देव माझ्या विश्वासाची पारख करतो At times He tests our patience also. कधी कधी देव आपल्या धीराची पण पारख करतो And there we fail most of the time. तिथे जास्तीत जास्त वेळेला आपण नापास होतो Amen. For example, one of you comes to wait on God उदाहरणार्थ समजा तुमच्यातला एखादा देवावर वाट पाहत राहिला and you kneel down and are waiting upon God. आणि तुम्ही गुडघे टेकून देवाचरणी वाट पाहताय Lord, speak to me, Lord. प्रभू माझ्याशी बोल प्रभू My Kerith has dried up, माझं Lord. करीत वाढलेलं आहे प्रभू And you are thinking it will take few minutes. आणि तुम्ही असं म्हणत असाल की आता बघ 2 मिनिट में होएगा And see, that is faith talking. It is good. विश्वासाचं बोलणं आहे 2 मिनिट में होएगा ठीक But आहे God says, पण देव म्हणतो एवढं लवकर नको याला द्यायला. uh. Because I Don't- want to check his, test his patience. देव म्हणतो नाही 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 याच्या जीवनात 2 मिनिटात नाही ह्याचा धीर मला See, पारखायचा आहे faith does not prove your love towards God. It is patience that proves your love towards God. विश्वास तुमचं देवावरचं प्रेम सिद्ध करत नाही पण धीर तुमचं देवावरचं प्रेम सिद्ध करतो Amen. आमेन
So God wants to see whether this fellow really waits upon me in love. तर देवाला पाहायचं असतं, तपासायचं असतं, खरोखर हा प्रेमानं माझ्या चरणी धीरानं वाट बघत आहे की नाही. And the hours pass by. आणि मग तास निघून जातात. And then finally you say, आणि मग तुम्ही शेवटी म्हणता, I have fixed a timing now. This is enough. मी वेळ बांधून ठेवलेली होती, आता बास म्हणजे I बास. thought only 2 hours more, Lord. म्हणजे असं डोकं खाजूनच अजून 2 तास. Amen. And Lord, you have to decide, you have to do something within this 2 hours I give you. आणि प्रभू तू ठरवा या 2 तासात आता तू काहीतरी करायला हवं. See? And you, once the 2 hour time is over, आणि एकदा का ते 2 तास संपले, see, I'm talking about something you need urgently, very importantly in your life. मी अशा काहीतरी गोष्टीविषयी बोलत आहे की जी गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अर्जंटली तात्कालिक हवी आहे. Very important decision you have to make. समजा काहीतरी महत्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. Not the normal things. साधारण गोष्टी नाही, काहीतरी महत्वाचं तुम्हाला जीवनात हवं आहे का निर्णय घ्यायचा आहे. And you're seeking for his voice on that matter. आणि त्या गोष्टीविषयी ना तुम्ही देवाचा चेहरा शोधताय, त्याची वाणी शोधताय. And time passes by. आणि वेळ तर निघून जात 1 आहे. hour, 2 hours. 1 तास 2 तास, Maybe every day you're waiting on him. कदाचित रोज तुम्ही देवावर धीराने वाट And बघताय. then that matter becomes very urgent. आणि मग ती जी काही बाब आहे ती फार अर्जंट होते. Because bankचं मॅनेजर म्हटलं सॅटर्डे पर्यंत मला तुम्ही सांगा. कारण की बँकचा मॅनेजर म्हणतो की आता वेळ नाही, तुम्ही शनिवारपर्यंत मला तुमचं जे काय असेल ते सांगा. And then Friday comes. मग शुक्रवार येतो. And you say, no, I have still patience. मग तुम्ही म्हणता नाही, मी अजूनही धीराने वाट बघीन. काही होऊ दे देव, मी सोडणार नाही तुझं पाय. दे बाप्पा, मी तुझे पाय सोडणार नाही, काय पण होऊ दे. But then Saturday, मग शनिवार येतो. now you cannot wait. आता नाही वाट बघायला जमत. कारण मॅनेजर म्हटले होते. See, you can't stand it. You have to answer the manager. The manager said, today if you come, it will be better. If you don't come on Saturday, you will not get any loan, whatever. कारण मॅनेजर म्हटले होते की शनिवार म्हणजे शनिवार, तुम्ही शनिवारपर्यंत ठरवा, तुम्ही शनिवारी आला तर लोन मिळेल, नाही तर मिळणार नाही, जे काय असेल ते. And then you get up. मग तुम्ही शनिवारी उठता. God, okay. दे बाप्पा जाऊ दे. तू काय बोलत नाही. हो ना. If I don't meet that manager, then manager will not give me a loan. त्या मॅनेजरला मी आज भेटले नाही तर मला लोन मिळणार नाही. And so you just leave God aside. तुम्ही मग त्यावेळेला देवाला बाजूला ठेवता. Only faith is shining, not patience. फक्त विश्वास चमकत असतो, धीर नाही. And then you go to the manager. आणि तुम्ही मॅनेजर कडे जाता. He said, 4 वाजेपर्यंत तुम्ही या इथं भेटा. मॅनेजर म्हटलेला असतो शनिवारी 4 पर्यंत भेटायला या. And it is now 3:45. आता 3:45 झाले. You knock at the manager's door. तुम्ही मॅनेजरचं दार वाजवता. Then the peon opens. शिपाई उघडतो. Peon says, नाही ते काय त्यांचं आई वारलं ना, ते गावात गेलं, मंडेला येणार. वारायचीच होती. हालेलुया, आमेन. शिपाई म्हणतो आई वारली, मॅनेजर आले नाही. मैं बोलती हूँ मरनी थी उस Say, दिन वो. then you say, मग तुम्ही म्हणता अरे मी प्रार्थना करायचं होतं सॅटर्डेला पण. सकाळी प्रेयर नाही केली ना आज, शनिवारी प्रार्थना करायला हवी होती आज. We trusted on the manager more than God. मॅनेजरवर जास्त विश्वास ठेवला देवापेक्षा. So you went ahead and did what you wanted to do मग finally. शनिवार उगवल्यानंतर शेवटी तुझ्या मनात जे होतं ते तू केलंच. What has happened? काय झालं? You have not died to yourself. तू स्वतःला मेलेला नाही. See, when you are waiting upon God, you have to die to yourself. देवाचरणी वाट बघताना मी मरायला हवी. जे श्रीला जीवन ठेवून चालत नाही का? When you have died to yourself, स्वतःला मेलो then you cannot even go out and meet the manager. की मग बाहेर पडून मॅनेजरला भेटायलाही होत नाही. I'm dead. कारण आपण काय म्हणतो, मी तर मेलेली आहे, I'm waiting upon मी God. तर देवाचरणी See, वाट बघत waiting आहे. upon God means you are dead to yourself and देवा- alive to God. देवाचरणी वाट बघणे म्हणजे मी स्वतःला मेलेली आहे आणि मी देवा प्रित्यर्थ जिवंत आहे, देव म्हणेल तसं स्वीकारणार Waiting आहे. upon God means you have thrown your plans in the trash can and accepted God's timing and plan. देवाचरणी वाट बघणे म्हणजे मी माझ्या योजना कचरा पेटीत टाकलेल्या आहेत आणि देवाच्या योजना मी स्वीकारलेल्या आहेत. But if you get up on that Saturday, पण त्या शनिवारी समजा तुम्ही उठला, that means at the back of your mind you had not died. याचा अर्थ पाठीमागे कुठेतरी तुम्ही मेलेला नाही. In the back of your mind you are not dead. मनात कुठेतरी तुम्ही मेलेला नाहीये. You are knowing. तुम्हाला माहित आहे, 4 वाजेपर्यंत देवाचं पाय धरणार, त्याच्यानंतर पळणार मी तुम्ही बँकेला. ठरवलेलं असतं की मी 3:45 पर्यंत वाट बघीन, नाही तर मग मी मॅनेजर कडे जाणार आहे. Amen. See, that is not the way God works with you. देव असं नाही काम करत काही. When it is faith and patience, you just cling to Him and Him alone. विश्वास आणि धीर म्हटलं ना की मग देवाचे चरण म्हणजे फक्त देवाचे चरण पकडूनच बसायचं. Amen. If you rise up, you have not been dead to your plans. तुम्ही जर उठून त्यामध्ये काहीतरी करायला गेला तर असं म्हणायला लागेल की तुम्ही स्वतःला मेलेलं नाही. Elijah died to himself. एलिया स्वतःला मेला. That's why he was not getting up from the dried up brook. म्हणून तो वाळलेल्या ओळापासून उठलाच नाही, जाम उठला नाही, जे See, होईल ते प्रभू करेल. He had no second plan. दुसरी योजनाच नाही.
No देव second म्हणतो plan. तेच, देव बोलेल तेच. Every day the water was shrinking. आणि रोज पाणी तर वाळत चाललं. He waited upon God patiently. पण तो धीराने देवावर वाट पाहत थांबला. Because 1 Kings 17:7 says, कारण की एक राजे 17:7 म्हणतं ना, and it came to pass after a while that the brook dried up. आणि काही दिवसांनी असे झाले की ओहोळ आटून गेला. After a while it dried up. काही दिवसांनी असं झालं की ओहोळ वाळला. In other words, it was slowly drying up. म्हणजे दुसऱ्या शब्दात म्हणायला गेलं तर रोज थोडं थोडं करून पाणी संपत चाललं. It was not like leaking bottle that one day he saw it is full, next day it was completely dried असं up. नव्हतं काही की एक बाटली आपण आज फुल भरलेली पाहिली पण लीक झाली आणि उद्या सकाळी पाहिलं तर ती अगदी सगळं पाणी संपलेलं. No, असं नाही. every day the water was receding. रोज थोडं थोडं पाणी कमी होत चाललं. The day you could come to God and say, ज्या दिवशी तुम्ही देवाकडे येऊन असं म्हणू शकाल God, की दे if बाबा, you don't do anything, जर तू काही केलं नाही I cannot do anything either. मीही काही करू शकत नाही. That is the day you will win your big अशा battle. रीतीनं तुम्ही तुमची युद्ध जिंकू शकता. God, दे बाबा, if you don't do anything, तू जर काही केलं नाही then I have the second plan. तर माझ्याकडे दुसरी योजना आहे. असं नाही That finished. You will मग not get. संपलं, मग काय नाही, मग नाही, मग You should say, God, असं म्हणायचं प्रभू if you don't do anything, तू जर काही केलं नाही I'm gone. तर मी तर गेलो. I don't have any other second plan. माझ्याकडे दुसरी काही योजना नाही. I cannot do anything. मी काहीही करू शकत नाही. That is the time when God answers. मग त्यावेळेला देव उत्तर देतो. Because you're putting everything on God. कारण तुम्ही सगळं देवावरती निर्भर करता. Amen? Amen. And God says, this fellow doesn't have a second plan. I have to do something. आणि मग देव म्हणतो याच्याकडे दुसरी काहीही योजना नाहीये, मला काहीतरी करावं लागेल. That's when you have died to yourself. मग त्यावेळेला असं म्हणायचं की हा स्वतःला मेलेला आहे. And when you acknowledged you got nothing and you cannot do anything, God will answer you. आणि जेव्हा तुम्ही कबूल करता की माझ्याकडे दुसरं काही नाहीये, बॅकअप प्लॅन, नो बॅकअप प्लॅन, तू जे करशील तू जे बोलशील तेच, मग तेव्हा देवाला कळतं की हा पूर्ण माझ्यावर निर्भर You आहे. know who has died? कोण मेलेला आहे म्हणायचं? He who waits upon God saying, I cannot do anything. जो देवाचरणी वाट बघून म्हणतो की मी काही करू शकत नाही, तो मेलेला आहे. God, देव बाबा, if you don't do anything, I'm finished. तू जर काही केलं नाही तर मी तर संपले. And if you want me to be finished and run the race and take me, then take me. आणि तुझी जर इच्छा असेल की मी संपावं, माझी शर्यत संपावी आणि मी तुझ्याकडे यावं, तर घे मला. Though you slay me, yet I will trust on you. तू मला ठार मारलंस तरी माझा विश्वास तुझ्यावर I आहे. have no other second option. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, मी बॅकअप प्लॅन ठेवत नाही. You have acknowledged a complete death. आणि मग तू कबूल केलेलं असतं की मी पूर्ण मेलेला I आहे. have no plans, Lord. मी पूर्ण मेलेली आहे, माझ्याकडे दुसरे बॅकअप प्लॅन काही नाही. Amen. आमेन. देव करेल तेच. You know, water is not like our job पाणी आपल्या नोकऱ्यांसारखं नाही. or your debts or your desire for a house. पाणी आपल्या कामांसारखं, कर्जासारखं किंवा मला घर हवंय या इच्छेसारखं नाही. All these things can still wait. या सगळ्या गोष्टी तरीही वाट बघू शकतात. It can wait for months also. या सगळ्या गोष्टी महिनाभरही वाट बघू शकतात. And even if you don't get these things, it won't kill you. आणि जरी या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत तरी त्यातनं तू आणि मी काही मरत नाही. But dried up brooks can kill you. पण वाळलेले करीत आपल्याला ठार मारतात. You can see the condition and the position Elijah was in. एलिया कुठल्या अवस्थेत होता तुम्ही बघू शकता. Your jobs are nothing. You can still wait for months. तुम्ही तुमच्या नोकऱ्या काही नाहीत, तुम्ही महिने वाट बघू शकता. Your नोकरी house is मिळायला. nothing. You can still stay in that rented house. माझ्याकडे घर नाही, ठीक आहे, तुम्ही भाड्याच्या घरावरही आयुष्य काढू शकता. But water is a necessity. पण पाणी गरज आहे, मूलभूत गरज आहे. You can stay without food also, but not water. अन्नाशिवाय माणूस जगू शकतो पण पाण्याशिवाय नाही. God is teaching us a vital lesson here. देव आपल्याला इथं महत्वाचा धडा शिकवत आहे. I'm talking about very essential things. अतिशय महत्वाच्या, मूलभूत महत्वाच्या गोष्टीविषयी मी बोलत आहे Essential things for survival. की जी जगण्यासाठी महत्वाची आहे. A man can go without food for 3 weeks. एखादा माणूस अन्नाशिवाय 3 आठवडे जगू शकतो. But a man cannot go without water for 3 days. पण माणूस पाण्याशिवाय 3 दिवस पण टिकू शकत नाही. Amen. आमेन. You cannot go without water for 3 days. पाण्याशिवाय आपल्याला जगता येत More नाही. than 3 days. पाण्याशिवाय 3 दिवसाहून जास्त माणूस जगत नाही. You know, Mahatma Gandhi he survived 21 days of complete starvation. महात्मा गांधी 21 दिवस अगदी संपूर्ण उपवास करून राहिले. Food, अन्नाचा, but not without water. पाण्याचा नाही. One will die without water. एखादा माणूस पाण्याशिवाय मरतो. Jesus went without food for 40 days. येशू ख्रिस्त अन्नाशिवाय 40 दिवस राहिला. And that too in the wilderness. आणि तेही अरण्यात. It all depends where you are. हे सगळं यावर अवलंबून आहे की तुम्ही कुठे आहात. If you are sitting under the scorching sun, then you require only 2 days to die. तळपत्या उन्हाखाली, सूर्याखाली बसलेली असाल तर पाण्याशिवाय 2 दिवसात मराल. Amen. आमेन.
If you are in the snowy land, you can stay maybe 3, 4, 5 days also. बर्फ I don't know. पडणाऱ्या प्रदेशात कुठेतरी बसलेले असाल तर पाण्याशिवाय 3-4 दिवसही जगा. Amen. आमेन. Sometimes people stay alive for a week, कधी कधी 8 दिवस किंवा 8 दिवस लोक जिवंत राहतात असे. but it all depends on the conditions. पण हे सगळं त्या परिस्थितीवर, त्या अवस्थेवर, त्या प्रदेशावर अवलंबून आहे. Amen. आमेन. And here he was in the wilderness. इथं हा अरण्यात होता, माइंड यू. And so I think so, in my opinion, he cannot survive in the wilderness for more than 3 तर days. माझं तर असं मत आहे, स्वतःचं वैयक्तिक मत बरं का, की 3 दिवसाहून जास्त पाण्याशिवाय एलिया जगणार नाही. And people will do anything to get water. आणि लोक पाणी मिळवायला काहीही करतात. But here Elijah waiting, पण इथं एलिया काही न करता वाट बघत थांबला. waiting upon God for water. देवाचरणी वाट बघत थांबला की पाणी दिलं तर देवानीच द्यायचंय, नाही तर नाही. Otherwise I will die. नाही तर मी मरीन. I mean, you don't get a house, you don't die. घर मिळालं नाही तर आपण काही मरत नाही. मी म्हटलं आता भाड्याच्या घरात पण राहिला तर Yet होतं. we don't have patience with God. तरी पण आपण देवावर धीरानं राहत नाही. घरं मिळाली नाही, नोकऱ्या मिळाल्या नाही, कपडा मिळाला नाही, लत्ता मिळाला नाही, इज्जत मिळाली नाही, तरी डोकी फिरतात. How strong we should be in our faith and patience now. विश्वासात आणि धीरात आपण किती खंबीर असायला It's पाहिजे. not a matter of water, it is a matter of other things and पाण्याचा wants. हा तर पाण्याचाही प्रश्न नसतो, जीवावर पण आलेली नसते. काही इथं थोडंफार मिळालं नाही, तिथं थोडंफार मिळालं नाही, तर आपण एवढं सगळं आकाम करून बसतो. Doesn't it show the supreme love of Elijah towards God? त्याच्यावरनं एलियाचं देवावर असलेलं प्रचंड प्रेम दिसत नाही. Amen. See, Amen. we need to wait upon prayer. तर असं नाही, प्रार्थनेवर वाट बघायची. Amen. आमेन. Singing psalms and spiritual songs. देवाची स्तोत्र आणि आध्यात्मिक गीतं गायची. Thanking the Lord for the देवाचे आभार blessings. सदैव सर्व गोष्टीत, सर्व Doing what God आशीर्वादांसाठी has asked you to do. देवाने जे सांगितलंय ते करत राहायचं. Waiting is not just cross-legged and sitting in a lotus position. वाट बघत बसणं म्हणजे पायावर पाय घालून किंवा मांडी घालून ध्यान धरणं का? No, that is what the hermits do. संन्यास घेणारे असं करतात. Believers don't do that. बिलीवर माणसांची ही कामं नाही. We go about praising our God. आपण काय करायचं? देवाचरणी वाट We बघताना go about thanking our God. देवाची स्तुती, देवाची आराधना, देवाचे आभार, चर्चला येणं, वचन वाचणं, प्रार्थना करणं चालू. Praise the Lord. Amen. Continue. सगळं चालू. Continue these things. या सगळ्या गोष्टी चालू ठेवायच्या. And your incubation period will be over. You will not even know when the harvest has come. आणि गर्भधारणेचे दिवस संपून जातील आणि तुम्हाला कळणार पण नाही की माझा हंगाम कधी उगवला. You know, instead of just waiting, sitting down, you feel that you're spending a lot of time. खाली बसून काही न करता वाट बघत राहिलो ना तर मग असं वाटायला लागतो खूप वेळ गेला, खूप वेळ गेला. But पण when you are engaged in something else, the time goes off very fast. काहीतरी करत राहिलो ना, गाणी गात राहिलो, प्रभूची भक्ती करत राहिलो तर वेळ पटकन निघून जातो. Bible says Bible in म्हणतं, Acts 13 verse 1, प्रेषित 13 पहिलं वचन. Paul and Barnabas, पौल आणि बर्नबा they waited in prayer before God. प्रार्थनेत त्यांनी देवाची वाट पाहिली. And then God spoke. मग देव बोलला. When you wait upon God, God speaks. आपण देवाचरणी अशी वाट बघत थांबलो की देव बोलतोच. Sometimes you may receive something in your spirit. कधी कधी तुम्हाला तुमच्या आत्म्यात काहीतरी मिळेल. But since you don't understand it with your mind, पण तुमच्या मनानं ते तुम्हाला कळत नसल्यामुळे you don't do anything about it. तुम्ही त्या विषयीनं काही करत नाही. Now, this is also very important aspect of आता- understanding God's voice. परमेश्वराची वाणी समजून घ्यायचा हा पण एक अतिशय महत्वाचा पैलू आहे. I'm showing you the importance of your mind also. मी तुम्हाला तुमच्या मनाचं महत्व पण सांगतोय. Without the renewal of your mind, मनाचं नवीनीकरण न करता your spirit cannot give to your mind what God has spoken to your spirit. तुमचा आत्मा तुमच्या मनाला देव तुमच्या आत्म्याशी जे बोललाय ते देऊ शकत नाही. जर मन नवीन नसेल तर. See, the spirit cannot help you unless your mind agrees with the spirit. जोर मन तुमचं मन आत्म्याशी एकमत करत नाही तर आत्मा मदत करू शकत नाही. That's why Bible says, as you think, so you are. आणि म्हणून बायबल म्हणतं जसे तुझे विचार तसा तू. It doesn't say, as your spirit is, so you are. जसा तुझा आत्मा तसा तू नाही, जसे तुझे विचार तसा तू. What you receive in the spirit, आत्म्यात तुला जे मिळतं it needs to be communicated to the mind. ते मनाशी बोललं गेलं पाहिजे. Then the steps are taken. मग पावलं उचलली जातात. आत्म्यात मला हे मिळालं, मनाला पटकन सांग म्हणजे पावलं उचलली जातील. You are only able to do what you perceive, and perception should come from the spirit to the mind, and the mind should be ready to receive it. आत्म्यातनं मनात ते उतरायला हवं आणि आत्म्याकडनं मन ते स्वीकारायला तयार हवं. Are you understanding, कळतं ना मी people? काय म्हणतो? Sometimes कधी-कधी. our spirit is full of God, आपला आत्मा देवाने भरलेला असतो, full of faith, अगदी विश्वासाने भरलेला yet असतो. we don't take that step. तरी पण आपण पाऊल उचलत नाही. Why? का? Because the mind is not renewed. डोकं हे मन नवीन नाही. कारण की एज्युकेशन इथं जास्त गेलेलं आहे वर. शिक्षण इथं खूप भरलेलं आहे. मी PhD झालेले आहे. हालेलुया. And when you do PhD, you don't want to listen to the unqualified spirit. आणि साधारणतः हिशोब असा असतो, PhD केल्यानंतर खूप मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतल्यानंतर आपण आत्म्याचं ऐकत नाही.
Am I correct? मी बरोबर आहे की नाही? Because all education is here, कारण इथं शिक्षण आहे, all IQ is here, इथे बुद्धिमत्ता all आहे, reasoning is here, वादिवाद तर all imagination is here. कल्पना इथं आहेत. See? And if this is not renewed by the word of God, आणि देवाच्या वचनाद्वारे हे नवीन झालं नाही all the promptings that you receive in the spirit cannot be communicated to the mind. तर देवाकडनं आत्म्यात मिळालेलं मनापर्यंत पोहोचू शकत नाही. Mind says, मला हे सगळं ऐकायचं नाही. लोक म्हणतं, मन म्हणतं मला नाही ऐकायचं हे Hey, सगळं. faith and patience and all, don't tell me. हे सब प्रभू का हे विश्वास का मेरे को बोल मत. That's why we need to renew our mind. म्हणून मन नवीन करायची, Remove all that rubbish we had in your mind. म्हणून ही डोकी नवीन करायची, डोक्यातली घाण काढा आधी. Amen. Amen. All the things that we are stuffed up from the world, जगातनं ज्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात भरलेल्या आहेत, all your IQ and every reasoning and all, if it is going contrary to the word of God, just shove it aside. सगळी बुद्धिमत्ता, शिक्षण, गुणवत्ता, डिग्र्या, जगातलं सगळं ज्ञान जर देवाविरुद्ध आपल्याला नेत आहे तर ते काढून फेका. Are you understanding? कळतं का? That woman of Zarephath, ती सराफत मधली बाई, she received the word of God. तिनं देवाची वाणी स्वीकारली. God said, देव बोलला, Elijah, Elia, I had already commanded the widow to give you. मी विधवेला आज्ञा केलेली आहे की माझा सेवक येईल त्याला दे. See, commanded the widow where? In the heart. मी विधवेला आज्ञा केली, कुठे केली? हृदयात. I have commanded her to sustain you. मी विधवेशी बोललेलो एलिया की विधवेनी तुला बघायचंय, सांभाळायचंय. God had spoken to her. देव तिच्याशी बोलला, She had it in her heart. तिच्या हृदयात हे आलेलं. But her mind पण मन, was saying, डोकं तिचं बोलत होतं, नाही कोणाचं ऐकू नको, देवाचं पण ऐकू नको, सुसाईड कर. आत्महत्या कर. Now, the spirit was not telling her to commit suicide. आत्मा तिला आत्महत्या करायला सांगत नव्हता. See, डोकं, because she said, कारण ती म्हणाली, Elijah, एलिया, as your Lord lives. See, she believes in God. जसा तुमचा देव जिवंत आहे, म्हणजे देवावर तिचा विश्वास होता. See, your spirit may believe, आत्मा विश्वास ठेवेल, but your mind should agree. तुमचा आत्मा विश्वास ठेवत असेल, That is where the problem lies. पण डोकं, हे मन जुळलं पाहिजे ना. सगळ्या समस्या इथं आहेत. Her mind तिचं मन was saying, म्हणायला लागलं, last meal, suicide. Last meal, suicide. शेवटचं भोजन, शेवटचं भोजन, शेवटचं जीवन, आता आत्महत्या. But the spirit was saying, आत्मा म्हणत होता, thus said the Lord. सेनाधीश देव असं म्हणतो, Thus says the Lord. सेनाधीश देव A म्हणतो, prophet is coming. संदेश येत आहे, He'll be a blessing to तो you. तुला आशीर्वाद ठरणार आहे. Mind says, मन म्हणतं suicide. आत्महत्या, Suicide. आत्महत्या. Did you see that? बघा, It can go contrary. विरुद्ध जाऊ शकतं. Your mind can go contrary to your spirit. हे आणि हे विरुद्ध जाऊ शकतं. तुमच्या आत्म्याला मन आडवं येऊ शकतं. I'll give you an illustration. एक उदाहरण दे. When I lay my hands on people for जेव्हा मी prayer, लोकांच्या डोक्यावर आपले हात प्रार्थनेत ठेवतो, at times I get a sensation in my hand. कधी कधी माझ्या हातांमध्ये ती जाणीव येते, At times I get a word in my spirit. कधी कधी माझ्या आत्म्यात शब्द येतो. But since I don't fully understand and grasp the spirit, पण मला पूर्णपणे ते कळत नाही, आत्म्यामध्ये मी ते वेचू शकत नाही. I couldn't make use of the manifestation the spirit is giving. आणि म्हणून आत्माचे प्रदर्शन किंवा प्रगटीकरण देत आहे ते मी घेऊ शकत नाही. Let me be honest with you. मी प्रामाणिकतेनं तुमच्याशी बोलतो. It happens at times. असं होतं कधी कधी. My spirit tells me many things. माझा आत्मा मला बरंच काही सांगतो, But out of it, only 50% my mind takes it. पण त्यातनं फक्त 50% माझं मन घेतं. Now I have improved. आता मी जरा सुधारलोय, But there were times, पण एक वेळ होती, whatever the Holy Spirit used to tell my spirit, I used to take only 10%. जे काही पवित्र आत्मा माझ्या आत्म्याला सांगायचा त्यातनं माझं डोकं फक्त 10% घ्यायचं आणि बाकीचं सोडायचं. Why? का? I used to be scared. मला भीती वाटायची. The spirit, when sometimes people come before me, कधी कधी माणसं जेव्हा माझ्या समोर येतात, suddenly the Lord exposes certain things about their lives. अचानक काही गोष्टी देव त्या माणसाविषयीनं, त्या माणसाच्या जीवनाविषयीनं मला प्रगट करतो. And I would like to tell them and warn them. आणि मला त्यांना सांगायला, सूचना द्यायला आवडेल. Warn also and admonish them. मला त्यांना बोध सांगायला, बोध करायला आवडेल. But my mind says, पण डोकं म्हणतं, असं करू नको नको. नको त्याला नको. काय काय वाटणार? वाटेल त्याला? तुझं चर्च सोडणार. हा, तुझं चर्च सोडून तो तो लांब जाईल. जाणार. नको देव. नको नको, त्याला काय बोल नको. Our mind plays. मन खेळतं. Are you understanding people? समजतं का मी काय म्हणतो? But you need to know how the way to say it also. पण असं नाही, बोलायची पण रीत माहित पाहिजे. But sometimes we don't want to fall into all that. पण कधी कधी आपल्याला या सगळ्या जंजाळात पडायचं नसतं. But see how the mind plays truant. पण मन कसं खेळतं बघा. Amen. आमेन. The spiritual communication that God is trying to speak to me, आध्यात्मिक संभाषण जे देव माझ्याकडनं बोलू इच्छित आहे, it doesn't work properly because my mind has not fully understood it. ते ठीक पद्धतीनं होत नाही, कारण माझ्या मनाला, माझ्या डोक्याला ते पुरेपूर कळलेलं नाही. Only when my mind understands fully, जेव्हा माझ्या मनाला, माझ्या डोक्याला ते सगळं पुरेपूर कळतं, it could work for me to the fullest measure. मग पूर्ण प्रमाणात माझ्याद्वारे कार्य होतं. You can imagine
how focused was Elijah in his mind. कल्पना करा एलिया त्याच्या मनात आणि डोक्यात किती फोकस्ड होता. Be very focused in your mind. तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये एकदम लक्ष केंद्रित करून राहा. Your spirit is born again. तुमचा आत्मा नवीन जन्म Mind पावलेला you, आहे. your लक्षात spirit घ्या. will not change. लक्षात घ्या तुमचा आत्मा बदलणार नाही. Your spirit is born again, आत्म्याचा नवीन जन्म झालेला आहे not your mind. पण मनाचा नाही. Mind is not born again. मनाचा नवीन जन्म झालेला नाही. Mind has to be renewed by the word of God. मन आपलं आपण देवाचं वचन वाचून नवीन करायचं. Every day there is a warfare रोज in the युद्ध mind. असतं. रोज या डोक्यात युद्ध असतं. Every day it's a warfare. रोज या डोक्यात युद्ध होतात. The book study and the people's knowledge and the world and everything is being filled and stuffed in our mind. कारण की पुस्तकांमधून केलेला अभ्यास डोक्यात भरलेला असतो. लोक काय म्हटले, हा काय म्हटला, तो काय म्हटला, हे सगळं डोक्यामध्ये भरलेलं असतं. And the mind tries to rationalize things, even the spiritual things. आणि मन आध्यात्मिक गोष्टीविषयी पण तर्क वितर्क करायला लागतं. How can you rationalize spiritual things? अरे पण आध्यात्मिक गोष्टींविषयी तू काय वादिवाद घालतो? You need to accept it by देव जे faith. बोललेला आहे ते विश्वासाने स्वीकारायचं. Praise the Lord. नाही देव असं कसं बोलू शकणार, देव बोलला नाही, देव बोलला, तू घे. Elijah, एलिया leave this place. ही जागा सोड, You will die in 3 days. तू 3 दिवसात मरशील. But he didn't allow the mind to take control. पण एलियानी मनाला खेळू नाही दिलं. Amen. मनाला नियंत्रण दिलं नाही एलियानी. But his spirit was strong. त्याचा आत्मा इतका खंबीर होता ना. See, it was not a born again spirit. तो काय नवीन जन्म झालेला आत्मा नव्हता एलियाचा. Yet he was so receptive to God. तो जुन्या करारातला होता पण तरी देवाला किती पटकन प्रतिसाद द्यायचा बघा. He heard the word of God in his heart त्यानं हृदयामध्ये देवाची वाणी and ऐकली he said to the mind, आणि तो डोक्याला म्हणाला, Mind, I need your cooperation. ए डोक्या, ए मना, मला तू साथ दे. Praise the Lord. Amen. And the mind accepted आणि मनाने what the spirit स्वीकारलं. had to say. आणि मनाने स्वीकारलं आत्मा जे सांगत होता. असं बोलल्यानंतर मन स्वीकारतं. People मनाला will म्हणायचं, say, लोक म्हणतील What shall I do that my mind should agree? मी काय करू की माझं डोकं माझं मन आत्मा म्हणतो त्याला जुळलं Or पाहिजे. see what my spirit is catching up of the word of God. की आत्मा माझा देवाच्या वचनातनं जे घेत आहे त्याविषयीनं माझं मन कसं जुळेल, मी काय करायचं, What shall I do? मी काय करू. Open Ephesians, you will understand. There is a remedy there. इफिस्कराचं पत्र उघडा, तुम्हाला समजेल तिथे त्याचा उपाय आहे. Kenneth Hagin, केनेथ हेगन he always prayed Ephesians 1:17 to 19 every day. इफिस 1:17-19 ही प्रार्थना केनेथ हेगन यांनी रोज केली. Every day is to pray. रोज ते प्रार्थना करायची That the God of our Lord Jesus Christ, the Father of glory, may give unto you the spirit of wisdom and revelation in the knowledge of Him, that the eyes of your understanding be enlightened, that you may know what is the hope of His calling, and what the riches of the glory of His inheritance in the saints, and what is the exceeding greatness of His power to us word who believe, according to the working of His mighty power. इफिस्करास पत्र पहिला अध्याय 17-19 केनेथ हेगन हे देवाचे महान सेवक ही प्रार्थना रोज करायचे. असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव, गौरवाचा बाप याने आपल्या ओळखीचे ज्ञान व प्रगटीकरण यांचा आत्मा तुम्हास द्यावा, तुमचे अंतःकरणाचे डोळे प्रकाशित व्हावे, असे की त्याच्या बोलावण्याची आशा काय आहे व पवित्रांमध्ये त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती काय आहे, आणि त्याच्या बळकट सामर्थ्याच्या करणीप्रमाणे विश्वासणारे जे आम्ही, त्या आमच्या ठाई त्याच्या सामर्थ्याचे परम थोरपण काय आहे हे तुम्ही जाणावे. See, he says that the eyes of your understanding may be opened. तो म्हणत आहे तुमच्या समजुतीचे डोळे उघडावेत. Amen. Amen. That means my mind should be flooded with the light of God. याचा अर्थ माझं मन, माझं डोकं देवाच्या प्रकाशाने भरून गेलं पाहिजे. Amen. Amen. You need to pray that way. तुम्ही अशी प्रार्थना करायला हवी. Lord, प्रभू, let the spirit of wisdom and revelation ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा enter my mind. माझ्या मनात जाऊ दे. It should be flooded with light. प्रकाश पाड माझ्या डोक्यामध्ये. See, renewal of the mind is as important aspect of knowing the will of God. मनाचं नूतनीकरण तेवढंच महत्वाचं आहे की जेवढं देवाची इच्छा जाणून घेणं. No matter how much you can get it in the spirit आत्म्यात तुम्हाला कितीही काही प्रगट हो or heart, किंवा हृदयात, it has to still work through the mind. ते डोक्यातनच आणि मनातनच काम होतं ना. Without the working of the mind, all your spirit can do is store it. मनानं काम केल्याशिवाय आत्मा काही करू शकत नाही. Your spirit will just store it. आत्मा फक्त मग ते साठवून ठेवतो. What is the use of just storing it there? साठवून फक्त ठेवून त्याचा काय लाभ. Amen. Amen. You may get all the things in the spirit, but if your mind does not agree, nothing will happen. आत्म्यात तुम्हाला सगळं कदाचित मिळत असेल आणि तुम्ही ते साठवून ठेवलेलं असेल, पण मन जर त्याला जुळत नाही, डोकं जर साथ देत नाही, तर त्याचा काही लाभ नाही. See, Jesus said, येशू बोललेला your spirit is willing, तुझा आत्मा इच्छुक आहे,
See, your spirit is willing. तुझा आत्मा इच्छुक आहे. Even when Peter was sleeping, he's saying your spirit is willing. पेत्र झोपलेला असतानाही प्रभू त्याला म्हटला तुझा आत्मा उत्सुक आहे. He didn't say your spirit also is sleeping, your flesh also is weak. प्रभू असं नाही म्हटला त्याला तुझा आत्माही झोपला आणि तुझा देही अशक्त आहे. No. नाही. In the Garden of Gethsemane, when they were sleeping, Jesus still said, though you are sleeping, your spirit is willing. गेत्सेमनी बागेत ते झोपलेले असतानाही पेत्राला येशू म्हटला तू झोपलेला आहेस, तुझा देह झोपलेला आहे, पण तरी तुझा आत्मा उत्सुक आहे. That means म्हणजे the spirit was ready to do anything. आत्मा काहीही करायला तयार होता. The spirit was ready to pray. आत्मा प्रार्थना करायला तयार होता. See, watch and pray. जागृत राहून प्रार्थना करा. Mind was not ready. डोकं तयार नाही, See, मन तयार नाही, mind was not ready. डोकं तयार नाही, Mind was saying no. मन म्हटलं नाही And if your mind says no, आणि मन म्हटलं नाही your spirit will be willing for eternity. की आत्मा सनातनासाठी इच्छुक राहील. See, your spirit can be strong. आत्मा खंबीर होईल, Your mind can be weak. मन अशक्त पडतं, Are you पडू understand? शकतं. मन सांभाळा. Your mind can be like a weakling in. तुमचं मन जे आहे ना, मन The जे आहे chain. ना, ते त्या चेन मध्ये एक अशक्त साखळी बनू शकतं. Yes, it can be like a weak link in that big chain. मोठी चेन आहे, त्या मोठ्या चेन मध्ये एक अशक्त कमकुवत साखळी तुमचं मन आहे. Because our chain has many links. कारण की आपल्या साखळीला बऱ्याच लिंक असतात ना, एकाला एक जोडलेले असतात. But it is as strong as the weakest link. पण अशक्त साखळी एवढीच ती म्हणजे ती तेवढंच तिच्यात आहे बस. Amen. So mind can, ruin everything. म्हणायचा प्रयत्न पोचतोय ना, मन सगळ्याला बर्बाद करून सोडू शकतं. It's like the traffic system. ट्रॅफिक सिस्टम कशी असते? If you are driving or riding on 4 or 5 lanes, समजा तुम्ही 4 पदरी 5 पदरी रस्त्यावर चाललाय, you can be cruising very beautifully. तुम्ही फार छान रीतीनं जाऊ शकता. You may be cruising at speeds of even 120. म्हणजे कदाचित तुम्ही 100-120 च्या स्पीडनी पण जात असाल. Just imagine all of you are cruising. कल्पना 5 करा, of them in each lane. 5 जण प्रत्येक लाईनीत एक एक आहे आणि चाललेले आहेत. Suddenly, अचानक it has to enter into one lane. अचानक त्या 5 पदरी रस्त्याचं वळण एका रस्त्यात होतं. You can imagine the traffic, how much it will be jammed trying to enter through that one lane. मग कल्पना करा किती ट्रॅफिक जॅम होईल. 5 पदरी रस्ता इथं संपला, इथून एकच रस्ता पुढे, एकच गल्ली आहे, मग किती तिथं ट्रॅफिक जॅम होईल. See, you can increase that 5 lane to 7 lanes. तुम्ही 5 पदरी 7 पदरी रस्ता कराल. But if all have to come to one lane, पण शेवटी जर त्या सगळ्या 7 पदरी रस्त्यांना एकाच रस्त्यात यायचंय your highway is virtually useless. तर तुमचा हायवे युजलेस आहे. So also, तसंच your mind should be aligned with the spirit. तर तुमचा हायवे निकामी आहे. तसं तुमचं हे जे डोकं आणि मन आहे ना, ते आत्म्याशी जुळलं If पाहिजे. mind is so narrow मन जर इतकं छोटं and your आहे, spirit is 5 lane or 7 lane, मन इतकं तोटकं छोटं आहे आणि आत्मा 5 पदरी 7 पदरी आहे, what is the use? फायदा काय? Because all those things have to flow through that one lane of your कारण mind. शेवटी त्या 7 पदरी आत्म्यातलं सगळं त्या मनातल्या तोटक्या एका गल्लीतनं जायला कसं होईल? And sometimes we say, मग कधी कधी आपण म्हणतो मला वाटतं मला अजून spirit strong करायचं. I will make my spirit more strong. One more lane add, one more lane. You may add 10 lanes. तू 10 पदरी रस्ता कर. But finally it has to go through that one lane of your mind. शेवटी मनाच्या एका गल्लीतनच त्याला जायचंय. Increase your mind. मन मोठं करा. Increase your mind. अरे मन मोठी करा. Then you can allow many things from the spirit to flow forth easily. मग आत्म्यातनं बऱ्याच गोष्टी आपण मनात फार सहज रीतीनं वाहू शकतो. Are you understanding, people? कळतं There का is मी a काय depth म्हणतो? of a message on the increase of your mind. फार खोल संदेश आहे मन मोठं करण्याविषयीचा. Amen. मन मोठी करा. Many times बऱ्याच वेळेला our spirits are strong but not our mind. आत्मे खंबीर असतात, मन असतं थोडकं. Renew your mind. मन नवीन करा. Amen. मन Try to मोठी accept करा. all that the spirit says. आत्मा जे काही म्हणतो ते स्वीकारायची ताकद ठेवा. Amen. Amen. For God to teach your spirit is not very difficult. देवाला तुझ्या आत्म्याला शिकवणं कठीण नाहीये. But to get into our mind, it is toughest for पण God. देवाला आपल्या मनात घुसणं म्हणजे सगळ्यात अवघड काम. कारण की हे मन ना कधी ऐकतच नाही कारण देवाचं. मन ऐकत नाही, मन जिद्दी, मन हट्टी. Amen. आमेन. मला सगळं माहिती आहे. हो. हे का आता मला सांगता? हे काय एवढं शिकलेलं आहे का पास्टर? हे पास्टर मला काय सांगतात? किती शिकले ते पास्टर तुमचे? हा, मी किती काय डिग्री घेतलेले आहे. पीपल से लोक असं बोलतात, पास्टर Pastor, यू आर नॉट क्वालिफाईड टू टेल अस. तुम्ही काही शिक्षित नाही आम्हाला काय सांगायला. आय एम क्वालिफाईड हिअर. मी इथं शिक्षित आहे दॅट्स व्हाय आय कॅन टीच. म्हणून मी शिकवू And शकतो. those things which you will never get in your school, I can teach you. तुमच्या शाळेत कधी In your college also. तुमच्या शाळेत आणि कॉलेजमध्येही तुम्हाला जे कधी मिळणार नाही ते मी शिकवेन. Because all that God has taught me in the देवाने spirit. मला इथं आत्म्यात शिकवलेलं आहे. Praise God. Amen. So I can teach to the learned also today. मी शिक्षित लोकांनाही आज शिकवू शकतो. Amen. Amen. I was not so before I was born again. नवीन जन्म होण्या अगोदर मी असा
तसा नव्हतो I couldn't even speak a letter. मी तो बोबडा मला बोलायला यायचं नाही Amen. आमेन But my spirit is strong today. दत्तपप्प व्हायची माझी पण आज माझा आत्मा इतका प्रशिक्षित आहे ना इट इज गॉड हू ट्रेन्स माय हँड्स फॉर द Praise God. बॅटल So renew. आर्म्स कॅन बेंड द बो ऑफ ब्रॉन्झ Yes. Renew your mind मन नवीन करा according to the word of God. देवाच्या शब्दाला धरून And I also want you to notice the last one, आणि माझी इच्छा आहे की शेवटची बाब पण लक्षात घ्या that the word of God came. देवाचं वचन आलं How did it come? कसं आलं Did God say, I confirm what you have in your heart or in your mind, Elijah? देवाचं म्हटलं का एलिया तुझ्या डोक्यात जे आहे ना ते मी अगदी बरोबर तसंच करणार See, आहे many times we want God to speak to us, to lead us according to what our mind has. बऱ्याच वेळेला आपलं कसं असतं माझ्या मनात जे आहे ना तेच देवानी कन्फर्म करून सांगायला हवं No, God doesn't always confirm what you have in your heart. It is तुझ्या- people who will confirm what you have in your heart given by God. तुझ्या मनात तुझ्या हृदयात जे आहे ते देव कन्फर्म करणार नाही लोक कन्फर्म करतील Don't ask God to confirm what you have in your heart. तुझ्या मनात जे आहे ते देवाला कन्फर्म करायला सांगू नको देवप्पा माझ्या मनात असं आहे तू पण असंच बोला See, God has not come to confirm. He has come to say, thus says the Lord. देव तसं कन्फर्म करायला येत नाही देव आज्ञा द्यायला येतो की माझं म्हणणं असं असं आहे असं करायचं Amen. Confirmation people will give. कन्फर्मेशन लोक He gives देतात the word. तो शब्द देतो Amen. Amen. And sometimes that word go contrary to what you have already in your mind. आणि कधी कधी आपल्या मनामध्ये ऑलरेडी जे सगळं असतं त्याच्या विरुद्ध देव काहीतरी शब्द देऊ शकतो And God may want something other than what you have decided. आणि आपण जे काही मनात ठरवलेलं असतं त्याच्या उलट काहीतरी देवाला आपल्याकडनं हवं असेल कधी कधी See, you know what God requires? देवाला काय हवं Obedience. आज्ञाधारकपणा Obedience. आज्ञाधारकपणा Your obedience is tested when He waits and sees whether you listen to Him. तुझ्या आज्ञाधारकपणाची परीक्षा कधी पारख कधी देव तपासतो की तू धीरानं त्याच्या चरणी वाट बघून शेवटी देव सांगतोय ते करतो की नाही Maybe you're waiting upon God when your brook is drying, कदाचित तुझा ओहळ वाळत असताना तू देवाचरणी वाट बघत आहेस that He may say, Son, I want you to get into another job. की देवानी म्हणावं की मुला माझी इच्छा आहे तू दुसरी नोकरी धर Maybe it may be at times quite the contrary. कदाचित तसं नसेल देव काहीतरी वेगळं बोलेल Maybe He may be saying, You get into business. कदाचित देव म्हणेल नोकरी नाही व्यवसाय कर Or maybe He'll tell to a businessman, Don't get into business. कदाचित देव एखाद्या व्यावसायिक माणसाला म्हणेल धंदा बंद कर You have troubled a lot of people. खूप लोकांना तू त्रास दिलायस Before I start troubling you, stop your business. तर मी तुला त्रास देण्या अगोदर तू धंदा बंद कर I know some people get into business and there are a lot of trouble for us. मला माहितीये ना काही माणसं धंद्यात व्यवसायात उतरतात आणि खूप आम्हालाही त्रास देतात And so He may be saying, Just lie low. मग तो कदाचित म्हणेल शांत बस Amen. And He may start telling you to get into some other business. We don't आणि know. कदाचित तुला असं म्हणेल हा धंदा बंद कर दुसरा व्यवसाय सुरू कर Amen. किंवा धंदाच करू नको नोकरी कर Maybe to some He may be saying, Don't get married. My son, my daughter. काहींना कदाचित देव म्हणेल माझ्या मुला माझ्या मुली लग्न करू नको To some maybe He's saying, You please get married. Don't listen to the other fellow what he's telling you. काहींना कदाचित देव म्हणत असेल की तू लग्न कर त्यांचं ऐकू नको Amen. आमेन आपण काय करतो सगळ्यांचं ऐकतो. आपण सगळ्यांचं ऐकतो मी लग्न नाही करणार. कोण सांगितलं? नाही, त्यांनी सांगितलं मला. आणि दॅट फेलो तो त्याचं लग्न झालं. व्यवस्थित करून घेतलं. हालेलुया He has put you on the altar. त्यांनी तुला वेदीवर चढवलं हा तो राजा आणि तू वेदीवर And sometimes some people don't want to get married. कधी कधी काही लोकांना लग्न करायचं नसतं They go and tell everybody, लग्न करू नको रे. त्यांची इच्छा नसते लग्न करायची मग त्यांचा सल्ला सगळ्यांना हा शादी मत कर शादी मत कर अरे तेरे को क्या करने का? What is applicable to you doesn't necessarily mean it's applicable to the other person as well. तुला जे लागू पडतं ते सगळ्यांना लागू पडेल असं म्हणणार तू कोण देव God will tell you. देव बोलेल ना You don't get married, don't get married. लग्न करू नको करायचं नाही नको करू And don't point a finger at somebody who has not got married because you are in problem in your marriage. आणि तुझ्या लग्नात काहीतरी त्रास होत आहे म्हणून दुसऱ्यांना का असा सल्ला देतो लग्न नको करू हा? There are many people who are running well in their marriage. बरीच माणसं अशी आहेत ज्यांची लग्न ज्यांचे विवाह फार छान पद्धतीनं चाललेत Praise the Lord. Amen. And some of the things that God told Elijah came in a still small voice. काही गोष्टी देव एलियाशी बोलला ना त्या मंद हळू वाणी झाल्या And some of the things that God may mention to you may not be even in your itinerary. काही गोष्टी देव ज्या तुम्हाला सांगेल ना त्या कदाचित तुमच्या यादीत कुठेच नसतील Amen. It may not be even third point, fourth point, fifth point, not even in your complete list. म्हणजे तुम्ही म्हणाल बापरे मी जी यादी केली होती तिथं मी कुठेच असं लिहिलं नव्हतं देव हे काय म्हणत आहे I say you have to listen to it. मग देव जे म्हणत आहे ते ऐकायला हवं मग माझं लिस्टिंग काय? थ्रो. हा? नाही माझी फाड आणि फेक हालेलुया सवाल ही नाही आता फाड उसको फेक उसको
But see, if it is coming from God, all your listing and all has no value. देवाकडनं येत आहे ना, तुझ्या या यादीला काही महत्व नाही. Amen. Some things are hard to swallow. काही गोष्टी गिळायला आवड असतात, But we swallow a camel पण गरज पडली तर and don't swallow God's word. तुम्ही देवाचं वचन गिळून घेत नाही. Amen. आमेन. So genuine faith waits upon God. खरा निखळ विश्वास देवाचरणी वाट बघतो. God reveal what you have. की देव बाप्पा तू प्रगट कर, काय आहे तुझ्या मनात सांग. Genuine faith will sit by the brook waiting upon God. अस्सल विश्वास त्या ओढापाशी देवाचरणी वाट पाहतो. Even it means death. जरी मरण आलं तरी पदरलंय. Amen. No matter what happens, I will die here. काही घडो मी इथं मरीन. Amen. Sometimes you may not move according to our schedule. कधी कधी आपल्या वेळेप्रमाणे होणार नाही. Amen. आमेन. Even today, this आजही. morning, if your brook has dried up, don't fear. आजही या सकाळी तुमचा ओहोळ वाढला असेल समजा, Don't fear. तर भिऊ नका. Don't fear. भिऊ नका. God has not forgotten about असं you. घाबरायचं नाही. देव तुला विसरलेला नाही. He knows where you are. देवाला माहितीये तू कुठे आहेस. He knows what you are going through. देवाला माहितीये तू कशातनं जात And आहेस. at the right time, He will come through. योग्य वेळेला देव येईल. Amen. Amen. He will speak to you. आणि तुझ्याशी बोले. He will speak through somebody to you. कुणाच्या तरी द्वारे तुझ्याशी बोले. Amen. Amen. They that wait upon the Lord जे देवाचरणी वाट shall पाहतात, renew their strength. ते शक्ती नवीन They shall करून mount घेतात up with wings like an eagle. आणि गरुडाप्रमाणे झेप घेतात. They shall never be weary. ते कधी थकत नाहीत. They shall walk and not ते faint. चालतील, बेशुद्ध होणार नाहीत. Praise the Lord. आमेन. We should all be action-oriented people, not just sitting quietly and doing nothing. आपण कधीच धम्यासारखं बसून काही न करणारी माणसं असं नको. आपण नेहमी कृती करणारी माणसं पाहिजे. Even when our brooks are dried up, we should be doing something. ओहोळ वाढल्यानंतर सुद्धा काहीतरी करत असलं पाहिजे. बोले तैसा चाले, त्याचीच वंदावी पाऊले. Christians are always active Christians. ख्रिस्ती माणसं नेहमी कृतिशील असतात. There is no passive Christian. शांत गप्पट ढम्यासारखा बसला, काही करत नाही, नुसता ऐकतो पण करत काही नाही, अशी ख्रिश्चन माणसं नसतात आणि नसावी. Amen. Waiting doesn't mean sitting down. वाट बघणं म्हणजे काय सोफ्यावर ताणून द्यायची का? Amen. आमेन. Wait. वाट बघ. Wait means चला बसलो मी आता वाट सोफावर. बघ. ताणलं. No, waiting means doing something, glorifying God, praising God, वाट बघ म्हणजे मी आत्ताच सांगितलं. setting our antenna right to receive some word from देवाला God. धन्यवाद दे. देवाला धन्यवाद दे. स्तुती कर, आराधना कर, चर्चला ये, वचन ऐक, वचन वाच, प्रार्थना कर, अँटिना ठीक कर. Amen. Amen. By this we conclude the message on the dried up brook. यावर हा वाळलेल्या ओळाचा संदेश संपला. I pray मी प्रार्थना that करतो God may open our eyes की देवाने आपले डोळे उघडावेत to this area of truth, या सत्याच्या भागाकडे. that we may walk in it and be blessed. या सत्यात चालून आपण आशीर्वादित व्हावं. Praise God. Sometimes we like to wait upon God कधी कधी आपल्याला देवाचरणी वाट पाहायला आवडतं, just because we don't want to do anything. कारण त्याच्या मागचं असं असतं की आपल्याला काही करायला आवडत नसतं म्हणून. You know, मग there are many things in this we can learn. याच्यातनं पण बरंच काही शिकण्यासारखं आहे की मला काही करायला आवडत नाही. I don't want to do anything, so put it on God. मला काही करायला आवडत नाही म्हणून मग काय सगळं देवावर सोडायचं. काय झालं? I'm waiting upon God. नाही मी देवाचरणी वाट बघत आहे. अरे पण तू करतो काय? पण 6 महिने झालं. सहा? I'm still waiting upon अरे God. किती पण त्याला काय. मग काम करत नाही. नाही ना, waiting upon God. आम्हाला शिकवलं देवाचरणी वाट पहा. अरे देवाचरणी, सोफ्या चरणी का, टीव्ही चरणी का? हालेलुया. Amen. क्या ना किया मेरे लिए, सब कुछ पूरा किया. Glory. क्या ना किया मेरे लिए, सब कुछ पूरा किया. पूजा मेरा Glory to you, Lord Jesus. I thank you. भार मेरा, पूजा मेरा, भार मेरा. तूने मसीह खुद ले लिया. Thank you, Jesus. Thank you, Lord. तूने मसीह खुद ले लिया. Is your brooks dried up? ओहळ वाळला का? You don't know what step to take. कळत नाही काय करायचं. You're confused.
गोंधळला. Why this has happened to me? का असं झालं? After being so faithful to God, इतकं मी देवाशी विश्वासू राहिलो तरी असं का झालं? have I done something wrong? मी काही चुकलो का काय? Have I overlooked God? मी देवाकडे दुर्लक्ष केलं का काय? Have I not heard God? मी देवाचं ऐकलं नाही का? Is God angry with me? देव माझ्यावर चिडलाय का? It's so easy to understand this truth. हे सत्य समजून घेणं खूप सोपं आहे. If there's nothing wrong by your side, जर तुझ्याकडनं काही चुकलेलं नाहीये then don't worry तर at all. काळजी अजिबात करू Let नको. anybody say anything. कोणी काही बोलो, If you have rectified yourself, जर तू स्वतःची चूक सुधरवलेली you have आहे, washed yourself by the blood of Jesus, जर तू येशूच्या रक्ताने स्वतःला धुतलंय, then wait upon God. देवाचरणी वाट बघ. He is going to open up something for you. तो काहीतरी तुझ्यासाठी उघडेल. He has plans for you. त्याच्या तुझ्यासाठी योजना आहे. Have you been waiting upon your healing for quite some time? तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काही दिवसांपासून वाट पाहताय का? You are saying, I don't know why my healing has not come. तू असं म्हणतोय का की मला माहित नाही आजवर मी बरा का नाही झालो? Sometimes कधी कधी you just get a revelation. फक्त प्रगटीकरण मिळतं. Revelation of a healing, if you get suddenly, it strikes. अचानक आरोग्याचं प्रगटीकरण मिळालं की होतं. The faith of God and faith in God are two different things. देवाचा विश्वास आणि देवावरचा विश्वास या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. At times when you get the faith of God, कधी कधी जेव्हा देवाचा विश्वास आपल्याला मिळतो there is the release of healing. तिथे आरोग्य वाहतं. It can happen anytime. मग ते कधी होऊ शकतं. It can happen anytime. कधी होऊ शकतं. You may be saying, why God has not healed me? तुम्ही कदाचित म्हणत असाल देवानी मला आजवर बरं का नाही केलं. He will heal you. देव तुला बरं करेल. How much ready are you? तू किती तयार आहे? Keep yourself ready. स्वतःला तयार ठेव. If you get to be ready, it is too late. जर तू तयार होणार आहेस तर उशीर होईल. Live ready. तयार जग. Anytime it can happen. कधी होऊ शकतं. Even right now it can happen. आत्ताही होऊ शकतं. Even right now. आत्ताही There होऊ is a शकतं. flow of the Spirit. आत्म्याचा प्रवाह वाहत आहे. The healing virtue is here. आरोग्याची शक्ती इथे आलेली आहे. It can happen to you right now. आताही तुझ्या जीवनात होऊ शकतं. Those who are asking for healing, जे आरोग्य मागताय position yourself स्वतःला त्याला तयार करा. to receive your healing. घ्या ती जागा आरोग्य स्वीकारायला. Position yourself. जागा घ्या. जागा चला. You know, there are times you need to position yourself for the healing. कधी कधी जागा घ्यायची असते आरोग्य स्वीकारायला. When you position yourself, स्वतःला जागा घेऊन तयार the केलं healing flows forth immediately. आरोग्य लगेच वाहतं. This can be your time today. आत्ताची वेळ कदाचित तुझी असेल. Be ready to receive your healing. तयार राहा आरोग्य स्वीकारायला. Say, Lord, म्हणा प्रभू here I am, मी इथे उभा आहे depending on you तुझ्यावर अवलंबून. to heal me. तू मला बरं कर. You have to heal तू me. मला बरं केलं पाहिजे. I have faith in you. मी तुझ्यावर विश्वास I ठेवतो. have faith in you. माझा तुझ्यावर विश्वास आहे. Lord, I मी pray प्रार्थना करतो in this corporate या prayer, एकत्रित प्रार्थनेत let your thick anointing come down तुझा जाड अभिषेक येऊ दे. upon the people who need healing. ज्या लोकांना आरोग्य हवंय त्यांच्यावर Let it come down. खाली येऊ दे. Receive the healing in Jesus' name. आपलं आरोग्य येशूच्या नावात स्वीकारा. Receive the healing in Jesus' name. आपलं आरोग्य येशूच्या नावात स्वीकारा. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात पुरे व्हा. There is a flow. प्रवाह वाहत There आहे. is a flow. वाहत आहे. The healing flow आरोग्य वाहत आहे. that is gripping you. तुम्हाला ते धरत आहे. Just get into the flow. त्यात वाहा. Position yourself in faith उडी मारा विश्वासानं and let it get healed right now. आणि आत्ता बरे व्हा. Receive it in Jesus' name. येशूच्या नावात स्वीकारा. Thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Lord. म्हणा प्रभू Give धन्यवाद. a big clap to Jesus आणि now. येशूसाठी आता ताळी वाजवा.